का झाली म्हणजे तुम्ही अगदी कालच्या जाहीरनाम्यावर लाईन टू लाईन वन टू वन उत्तर दिलं की आम्ही हे केलं तरी पण ही निवडणूक वैयक्तिक काय म्हणजे आजच्या सभेत सुद्धा अजित पवारांनी असं म्हटलं की नगरसेवक होण्याच्या आधी तुझ्या भंगाच्या गाड्या होत्या किंवा मग माझ्याच ताटातलं मीठ आले निघालं दादा बोलले की माझ्या ताटातलं मीठ आले निघालं का वैयक्तिक झालं असं वाटतं तुम्हाला आता कळत नाही पिंपरी चिंचवड महापालिकेमधलं म्हणजे मी जसं मागं पण एका ठिकाणी बोललो की मी एकदा आपल्या कमिशनरेटच्या भूमिपूजन पिंपरी चिंचवड कमिशनरेटच्या भूमिपूजनाच्या वेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ होते, उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजितदादा त्या ठिकाणी होते. मी मागणी केली की जर आपण जिल्ह्याचं विभाजन करणार असाल तर शिवनेरी जिल्हा म्हणून जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि यावरच्या 5-6 तालुक्यांना मिळून पिंपरी चिंचवड शहर मिळून जर तिकडं आपण शिवनेरी जिल्हा केला तर तो आपल्याला योग्य राहील. तेव्हापासून त्यांना थोडंसं माझ्याबद्दल काय झालं असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आत्तापर्यंत कधी कधी असं वाटतं ना किंवा मला संधी होती मी काय करू शकलो नाही. आता महेशला मिळाली तर महेशने ते जे सगळं केलं जे त्यांनी करायला पाहिजे होतं त्याच्यामुळं कधीतरी त्यांना वाटत असेल एकांतात बसल्यावर की हा एकटाच व्यक्ती. आणि एक लक्षात घ्या तुम्ही राजकारणामध्ये बऱ्याच लोकांना पाहिलं असेल बरीचशी लोक अशी आहेत की ती सरेंडर होतात. मी कुणालाही सरेंडर झालो नाही आणि मी कुणाच्या दरवाजातही गेलो नाही. मी स्वाभिमानी आहे. मी ज्यावेळेस त्यांच्यापासून लांब झालो त्या दिवशी ठरवलं त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांच्याकडे एकही काम घेऊन गेलो नाही. एकही काम घेऊन मला गरजच नाही पडत. मला जर पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकांनी न्याय द्यायचा मला राज्य सरकार मदत करते, केंद्र सरकारच्या योजना येतात आणि मग कुठंतरी असं वाटतं की आता हे काही लोक जे आहेत ज्यांना स्वाभिमान या शब्दाचा अर्थच कळाला नाही ती लोक